हॅलो फ्रेंड्स, आज आपण लाल भोपळा किंवा डांगर याची अगदी सिंपल, इझी, टेस्टी आणि हेल्दी अशी रेसिपी करणार आहोत. तर त्याचं झालं असं, आमच्या घरात एक मोठा भोपळा म्हणजे जवळ-जवळ 2 ते 2.5 किलोचा भोपळा आणला होता. तो खूप दिवसांपासून होता. तर त्याचे आम्ही आधी घारगे बनवले. तरीसुद्धा तो उरला. आता परत-परत घारगे खाण्याची इच्छा कोणाचीच नसते. म्हणून म्हटलं आता काहीतरी वेगळं करावं. वेगळं पण असावं आणि ते पटकन होणारं पण असावं. संध्याकाळची वेळ होती आणि हिवाळ्याचे दिवस. मग म्हटलं चला आज आपण डांगरचं म्हणजे लाल भोपळ्याचं सूप बनवून पाहू. आता लाल भोपळा जर तुमच्या घरात अधून-मधून आणत असाल आणि तुम्ही काही रेसिपी ट्राय करत असाल, तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल, की लाल भोपळ्याची साल काढणं किती अवघड गोष्ट आहे. कारण ती फार कडक असते आणि इझिली रिमूव्ह करता येत नाही. तर कशीबशी मी ती लाल भोपळ्याची साल काढून 100 ते 150 ग्रॅम भोपळा कट करून फोडी करून घेतला. तर मला ही रेसिपी माझ्या बाळासाठी पटकन बनवायची होती. तर मी आधी भोपळा फ्राय वगैरे काही केला नाही. मी जस्ट फोडी करून कुकरच्या डब्यामध्ये डायरेक्ट टाकला. त्यानंतर एक कांदा, एक टोमॅटो उभा चॉप करून टाकला. 7 ते 8 लसूण पाकळ्या, आल्याचे 4-5 तुकडे आणि काळी मिरी पावडर म्हणजे मिरी थोडीशी कुटून, अर्धा चमचा साखर, अर्धा चमचा मीठ आणि थोडीशी कोथिंबीर फ्लेवरसाठी आणि कुकरच्या 4 शिट्ट्या करून घेतल्या. मला थोडं सूपमध्ये क्रीमी टेक्स्चर ॲड करायचं आहे म्हणून मी त्यामध्ये टाकण्यासाठी 4 काजू भिजत ठेवले आणि त्यासोबत मला दालचिनीचा तुकडाही ॲड करायचा आहे. त्यानं फ्लेवर फार छान येतो सूपला. म्हणून मग मी ते भिजत ठेवलेले काजूसुद्धा मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. हे आपलं मिश्रण थोडंसं थंड झालं की मग मिक्सरच्या भांड्यात टाकायचं. त्यामध्ये भिजवलेले काजू टाकायचे, अर्धा कप दूध टाकायचं आणि छान अशी प्युरी करून घ्यायची. आता इथं मी काजू आणि दूध हे थोडंसं फ्लेवरसाठी ॲड केलं. तुम्ही नाही केलं तरी चालेल. मला हे बाळासाठी हवं आहे, सो थोडी टेस्ट पण इम्पॉर्टंट आहे म्हणून मी हे सगळं केलं. आता आपलं मिश्रण तयार झालं आहे. मी हे गाळून घेते कारण मिरीचे थोडे तुकडे राहतात, जे बाळासाठी ओके नाही. प्युरी गाळून झाली की दुसऱ्या टोपामध्ये 1 चमचा बटर किंवा तूप टाकून जस्ट 1 ते 2 बॉईल येईपर्यंत उकळून घ्यायचं आणि आपलं सूप पिण्यासाठी रेडी होतं. आता यामध्ये मी थोडी साखर टाकली आहे, बट ती टाकली नाही तरी चालतंय. कसं असतं, ज्या गोष्टी हेल्दी असतात ना, त्या तितक्याशा टेस्टी नसतात. त्यामुळे खाल्लं जात नाही आणि लहान मुलं तर खाताना फार नखरे करतात. म्हणून मी हे सगळं थोडंसं साखर म्हणा, दूध, काजू हे सगळं केलं. अदरवाईज प्लेन सूपही खूप सुंदर लागतं. आणि आता जो मी गाळून ठेवलेला साईडला पल्प, तो यूज करून मी घरातल्या मोठ्या लोकांसाठीही सूप बनवलं. तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा आणि अशा सिंपल रेसिपींसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा. थँक